मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर बैठक, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। बैठकीआधी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। कोल्हापुरात भाजपला धक्का, समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार। 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश। घटनेच्या निषेधार्थ राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे, राज्यामधील सरकार नराधमांचं आहे का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल। 4 वर्षाच्या मुलींनाही सोडलं जात नाही, ही परिस्थिती प्रचंड धक्कादायक। लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते, हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं। बदलापूर घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला। बदलापूरच्या निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळेंची मुंबईमध्ये बदली, मात्र शुभदा शितोळे निलंबित राहणार। बदलापूर प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका। मावळच्या घटनेमधील आरोपी तेजस दळवीला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली। फाशीच्या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। शिंदेंनी सांगितलेलं मावळमधील प्रकरण 2 वर्षांपूर्वीचं, आरोपी तेजस दळवी विरोधात 2022 सालीच गुन्हा दाखल। शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही, पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं। अकोल्यामध्ये 10 वर्षीय मुलीवर अत्याचार, अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। निवडणुका असल्यानं मला सुरक्षा दिली असावी, माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते। Z+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, दोन्ही सुनावण्यांकडे देशाचं लक्ष। 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार। आयोगाची माहिती, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा। राज्यभर कांद्याची आवक घटल्यानं बाजारभाव वाढण्यास सुरुवात। मुंबई, नवी मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचे दर 45 ते 65 रुपयांवर।